नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या पुस्तकातील बाप, वडारी आणि मी नामदेव ढसाळ हे प्रकरण वाचत आहे. बाप, वडारी आणि मी नामदेव ढसाळ. वडारी दगडांना स्वप्न देतात. मी फुलबाजा पेटवतो. बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात, उतरतो. कानाकोपरा खाजवतो. वडारी दगडांना फुलं देतात. मी बेंडबाजा वाजवतो. 4 स्त्रियांच्या कमानी देहातून कातळलेला उभा पारशी ओलांडतो. बापाचा रक्ताळलेला पुठ्ठा पाहतो. अंधाराच्या गोंधणीत ओठ भाजेपर्यंत सिगार ओढतो, उस्मरतो. वडारी दगडांना गरोदर ठेवतात. मी थकलेले घोडे मोजतो. स्वतःला टांग्याला जुंपून बापाचं प्रेत हाताळतो, जळतो. वडारी दगडांना रक्तात मिसळतात. मी दगड वाहतो. वडारी दगडांचं घर करतात. मी दगड डोक्यात घालतो. विद्रोही आशयाची उत्कट तीव्रता सर्जनगर्भ प्रतिमांतून आपल्या आस्वादक रसज्ञेला भिडवणारी ही नामदेव ढसाळ यांची कविता आहे. वडारी बापाच्या सृजनशील प्रतिभेबाबतचे एक प्रतिमांकित विधान आणि निवेदक मीचे प्रथम उपरोधिक, उपहासात्मक, त्यानंतर गंभीर, अगतिक आणि शेवटी स्फोटक क्रांतभारित कृतिसिद्ध भाव असे चढत्या क्रमाने आंदोलित जाणारे नाट्य असे या कवितेचे रूप आकारले आहे. 1. बाहेरच्या जगातील वडारीमधील शिल्पकार, पण त्याच्या मुलाला जवळून दिसणारा वास्तवातला वडारी, शिल्पकारामधील रक्ताळलेला वडारी बाप आणि या दोहोंबद्दल प्रतिक्रिया देणारा, या कवितेतील मुलाची भूमिका घेणारा निवेदक, या तिघांची ही कविता आहे. या 3 पात्रांच्या रेखाटनातून या कवितेचे नाट्यात्मक रूप आकारत असते. शेवटला विद्रोहाचा क्रांतभारित स्फोट या रूपात ठासून भरलेला असतो. कविता वाचल्याबरोबर या कवितेतील खालील काव्यपंक्ती आपल्या रसिकतेला भिडतात. वडारी दगडांना स्वप्न देतात. वडारी दगडांना फुलं देतात. वडारी दगडांना गरोदर ठेवतात. वडारी दगडांना रक्तात मिसळतात. वडारी दगडांचं घर करतात. लागलीच लक्षात येतं की या कवितेतील हे वडारी दगडांतून कोरीव शिल्पमूर्ती कोरणाऱ्या शिल्पकारांचे प्रतिनिधी आहेत हे सांगणाऱ्या या काव्यपंक्ती आहेत. या काव्यपंक्ती आपल्यातील रसिकतेला भिडतात याचे कारण उघड आहे. कारण असे की या काव्यपंक्तीत समृद्ध सर्जनशील प्रतिमा आहेत की ज्या प्रतिमा तुमच्या आमच्यातील सर्जक कल्पक मनात काही सौंदर्य संपन्न भावस्पर्शी भावचित्रे निर्माण करतात. कोणती असू शकतात ही संभवनीय मानसचित्रे? 1. वडारी दगडांना स्वप्न देतात. त्यांना या दगडात हिमालयातील शिखरावर विश्वगूज करणाऱ्या शिवपार्वतीची चैतन्य रूपे दिसतात. त्यांना या दगडात उभा पहाड कोरून आकाशाला भिडणारे 500-500 फूट उंचीचे श्रवण बेळगोळच्या गोमटेश्वरासारखे पाषाण पुरुष दिसतात. त्यांना या दगडात पाषाण खंडांना दुभंग करून वर येत असलेली दिव्य शिवलिंगाची असंख्य प्रतिमाने दिसतात. त्यांना दगडात दिसणारी ही सृजनाची स्वप्नते ते दगडांना बहाल करतात. 2. वडारी दगडांना फुले देतात. या ओबड धोबड दगडांतील पाषाणांच्या देहांना ते नाजूक फुलासारखे तरल भाव देतात. त्यांना शृंगार दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील रतिमग्न भाव देतात. त्यांना ख्रिस्ताच्या मातेच्या डोळ्यातून झिरपणारे कोमल भाव देतात. त्यांना अजंठा वेरूळच्या बुद्धाच्या मिटलेल्या ओठांतील शांत, सात्विक, कारुण्यमय भाव देतात. हे असे फुलांसारखे भाव ते दगडांना देतात. दगडांना ते अशी भावफुले वाहतात.
दगडांना ते अशी फुले देतात. आणि दगडातून कोरलेल्या पंढरीच्या पांडुरंगापासून तिरुपतीच्या व्यंकटेशाच्या पाषाण मूर्तीवर ते भक्तांकरवी फुलांचा वर्षावच करीत असतात. ते निमित्त होऊन दगडांना अशीही फुले देतात. 3. वडारी दगडांना गरोदर ठेवतात. ते दगडांच्या पोटीओटीत उद्याच्या अखंड कैलास लेण्याचं गर्भ पेरून ठेवतात. कुठल्या तरी सागर किनारीच्या घारापुरी खडकावर त्रिमूर्तीचे बीज गर्भारून ठेवतात. मानवी उत्कट शृंगाराचा जन्म खजुराहो मंदिराच्या देहोदेही ठेवून जातात. वडारी दगडांना असे गरोदर ठेवतात. 4. वडारी दगडांचं घर करतात. तुम्हा आम्हाला तेच दगडांची घरे बांधतात. राजे रजवाड्यांना दगडाचे प्रासाद बांधतात. स्वर्गातील देवादिकांच्या घरांसाठी उंच उंच डोंगरावर तेच दगडांची शैल मंदिरे बांधतात. आणि तुमच्या आमच्यासाठी शिल्पकलेच्या विश्वातील सत्यम शिवम सुंदरमची आनंद घरेही तेच बांधतात. 5. आता हे सारे करताना वडारी दगडांना रक्तात मिसळतात. वरील सर्व करताना हे वडारी आपल्या देहाच्या आणि आपल्या प्रतिभेच्या रक्तात या दगडांना भिजवून काढतात. उन्हातानात कोरीव दगडकाम करताना या दगडांतून नवीन शिल्पांचे सौंदर्य अंकुर धुमारून यावे म्हणून या दगडांवर आपल्या रक्ताचं सिंचन करीत असतात. हे सारे शिल्प सौंदर्य, रक्तमिश्रित शिल्प सौंदर्य तुमच्या आमच्या वाट्याला देतात. पण त्यांच्या वाट्याला काय येते? आपण त्यांना काय देतो? या कवितेतील मीला निवेदकांच्या भूमिकेतील वडाऱ्याच्या मुलाला काय दिसते? तो विरोधी लयाचाच आशय प्रकट करणारा असल्याने नागरी भाषेला छेद देणारी विरोधी लयाची त्याची रांगडी भाषा इथं सुरू होते. बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात, उतरतो. प्रथम त्याला दिसतात त्याच्या बापाने कोरलेली काही पाषाण शिल्पे. 4 स्त्रियांचे कमनीय कमानी देह, कातळलेल्या कोरलेला उभा पारशी, स्त्री आणि पुरुष, खूप सुंदर, इत्यादी इत्यादी. पण ती त्याच्या बापाने कोरलेली स्त्री पुरुषांची सुंदर शिल्पे ओलांडून त्याच्या शिल्प प्रतिभेच्या पलीकडले किंवा अलीकडले त्याचे वास्तव रूप पाहण्यासाठी तो ठाकतो. तर त्याला तिथे दिसते बापाचा रक्ताळलेला पुट्टा. त्याचा बाप जणू स्वतःला दगडकामाच्या टांग्याला जुंपून उरी फुटून थकलेला घोडा. त्याच्या बापाचे जिवंतपणीचे रक्ताळलेले मरतुकडे प्रेतच. बाहेरच्या कलाविश्वातील सौंदर्य निर्माता शिल्पकार इथे त्याच्या मुलाला दिसतो अधिक वास्तवातला, दगडकाम करीत करीत रक्ताळून गेलेला वडारी. असे हे कितीतरी टांगे ओढून ओढून उरी फुटून थकलेल्या घोड्यांसारखे सारे शरीर रक्ताळून जाईपर्यंत दगडकाम करणारे वडारी. तो वडाऱ्यांच्या प्रातिभ आणि दगडकामे करणाऱ्यांच्या भूमिकात शिरतो. स्वतःच प्रतिभावंत शिल्पकार आणि टांग्याला जुंपलेला दगडकाम्या घोडा. आणि मग त्याला भान येते, माणसांना आनंद देणारं शिल्प सौंदर्य रक्तघाम गाळणाऱ्यांनी निर्माण करावे. त्या सौंदर्याचा आनंद इतर साऱ्याने चाखावा. पण ते सौंदर्य निर्माण करणाऱ्याने मात्र जीवन जगण्याच्या लढाईसाठी उन्हातानात तप्त दगडांवर बसून शिल्प कोरता कोरता सर्वांग रक्ताळून घ्यावे आणि टांग्याला अखंड जुंपलेल्या घोड्यासारखे ओर फुटेस्तोवर थकत भागत धावतच राहावे. जिवंतपणीच मरेपर्यंत मरतच राहावे. ही जाण येताच या कवितेतला निवेदक मी, वडाऱ्याचा मुलगा, काय करतो? मी फुलबाजा पेटवतो, कानाकोपरा खाजवतो, मी बेंडबाजा वाजवतो. कारण त्या सौंदर्यग्राहक अभिजनांच्या सांस्कृतिक समाजव्यवस्थेनं या शिल्पित प्रतिभावंतांनी ते रक्तशोषितांचे प्रेतमन जिणे दिलेले असते. म्हणून हा असा उपहास उपरोध ही अभिजनांच्या समाजव्यवस्थेची ग्राम्य टवाळी असते. अरे वा, काय पण आमच्या बापाची थोरवी,
तो सुंदर लेणी खोदितो अन आपलं मरतुकडं जीणं जगवितो. वारे थोर प्रतिभावंत आणि वारे त्याचे मरतुकडे जिणे. म्हणून वाजव रे बेंडबाजा, पेटवा रे फुलबाजा, खाजवा रे काना कोपरा. असा हा या वडाऱ्या पोराचा टवाळखोर बेंडबाजा फुलबाजा असतो, जो अभिजनसहित सर्वांचाच कानाकोपरा खाजवणारा असतो. दगडांना स्वप्न देणं, दगडांना फुले देणं, दगडांना गरोदर ठेवणं, दगडांना रक्तात भिजवणं, अशा अभिजनांच्या नागर भाषा संस्कृतीतील अभिजात प्रतिमांशेजारी दाद घ्यावयास आलेला हा टवाळखोर ग्राम्य भाषिक रांगडा बेंडबाजा अभिजनांच्या सौंदर्य गुणग्राहकतेवरील बत्थड संवेदनाशून्यता उघडी पाडणारा असतो. पण झटकन तो त्या तिरकसपणातून स्वतःला सावरतो, गंभीर होतो. बी सिरियस. तो गंभीर होतो आणि मग याबद्दलच्या तीव्र जाणीवेचा आवेग आवरणे त्याला कठीण होऊन जातं. अंधाराच्या गोंधणीत ओढ भाजेपर्यंत सिगार ओढतो, उस्मरतो, तो धुमसतो, उरी फुटतो, जळतो. बाबाच्या रक्तात भिजलेले, कलात्मक सौंदर्याने न्हालेले ते दगड तो शिरोधार्य मानतो खरा, पण आपल्याच बापाच्या दगडकाम करणाऱ्याचा वाहण्याचा वंश, परंपरेने दिलेला वारसा तो नाकारतो. गरकन सर्पासारखा मागे फिरतो आणि या विषमतेवर आधारलेल्या अभिजन पुरस्कृत समाजव्यवस्थेचा विध्वंस केला पाहिजे या निर्धाराने तोच दगड उचलतो आणि विषम समाज व्यवस्थेच्या डोक्यात घालतो. मी दगड डोक्यात घालतो अशी क्रांतिकारक शब्दकृती करून ही कविता संपते. शेवटच्या या त्याच्या विद्रोही क्रांतभारित आवेगानुसार येणारी 2-2च ओळींची बंधातील द्रुतलय या कवितेची परिणामकारकता तीव्रतेच्या टोकाला नेऊन भिडवते. पण इथंच हे क्रांतीचे बीज या मीमध्ये कुठून येते असा प्रश्न मनात सहज निर्माण होतो. वरील सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर उपस्थित प्रश्नाचे उत्तर शोधताना प्रारंभी उद्घृत केलेल्या काव्यपंक्ती या संबंधात प्रारंभी जे बोललो त्याहून वेगळेच काही सांगू लागतात. वडारी दगडांना स्वप्न देतात म्हणजे हे रक्तघाम गाळणारे वडारी तुमच्या आमच्यातील मत्थड संवेदनाशून्य दगडांना क्रांतीची स्वप्ने देतात. वडारी दगडांना फुले देतात म्हणजे हे वडारी तुमच्या आमच्यातील करुणा, वत्सलता, मार्दवता आदी सात्विक शांत भाव जागृत करतात. वडारी दगडांना गरोदर ठेवतात म्हणजे हे वडारी तुमच्या आमच्यातील अणुरेणू उद्याचा मूल्याधिष्ठित रम्य उषक्काल गर्भारून ठेवतात. वडारी दगडांना रक्तात मिसळतात म्हणजे हे वडारी तुमच्या आमच्यातील निष्क्रिय दगडांना चैतन्य प्रेरक नवविचारातून भिजवून काढतात. वडारी दगडांची घरे बांधतात म्हणजे हे वडारी तुमच्या आमच्यातील उद्याच्या मनात न्याय, समता, स्वातंत्र्य या त्रयींवर आधारलेले मुक्त समाजाचे घर बांधतात. असे हे घाम, अश्रू, दगड देहाचे वडारी हेच क्रांतीचे बाप असतात. मनात उभे राहणाऱ्या सर्व संबंधित प्रश्नांची उत्तरे येथे मिळून जातात. धन्यवाद.